बोला काय लागलं कळायला पण पाहिजे दिवस उद्याला. हा चिक 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 काय रे हे रोले कसं आज पंतप्रधान भाषण करणार आहेत राष्ट्रपतींच्या करू द्या ना. त्यांचं काम आहे ते. या निमित्ताने त्यांना संसदेत यावं लागतं. हो महिने संसदेमध्ये येत नाहीत ते. घरवडे प्रधानमंत्र्यांनी लोकसभा असेल, राज्यसभा असेल किंवा गृहमंत्र्यांनी सातत्यानं संसद काळामध्ये अधिवेशन चालू असताना संसदेमध्ये यायचं असतं. विरोधी पक्ष काय बोलतोय त्यांचं म्हणणं ऐकायचं आहे. खासदारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची असतात. पण गेल्या 10 वर्षामध्ये ही परंपरा मोडीत काढली. पंडित नेहरूंवर टीका करतात मोदीजी, पण पंडित नेहरूपासून इंदिरा गांधीपर्यंत, नरसिंहराव साहेब असतील, आम्ही बघितलं आहे, मनमोहन सिंग संसदेमध्ये पूर्ण वेळ बसत होते आणि संसदीय लोकशाही अशा पद्धतीनं बळकट करण्याचं काम करत होते. दुर्दैवानं आज संसदेची इमारतही बदलली त्यांनी. त्यांच्या सोयीनुसार लग्नाच्या हॉलमध्ये संसद भरवतात. आता एका बँकेट हॉलसारखंच आहे ते. आणि सरकारसुद्धा नसतं. पण आज या निमित्तानं ते येत आहेत. ऐकतील लोक. आम्ही चाललो ऐकायला. उद्धव साहेबांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर ज्या वेळेला ते वर्षा निवासस्थान त्यांनी सोडलं त्यावेळेला वर्षा निवासस्थानी टोपलीवर लिंबू निघाले अशा कोणाचं ऐकताय? कोणाचं कोण बोलतं आणि कोणाचं ऐकताय? झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं? देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही? हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाहीत? आणि मी असं ऐकलं आहे, मुख्यमंत्री असं म्हणतात, राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही. म्हणजे हा काय प्रकार आहे? अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून राहिली. त्याचं उत्तर या लिंबूवाल्यांनी द्यावं. हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे, लिंबू मिरची. माझ्या असं कानावर आलेलं आहे की BJPच्या अंतस्थ कोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे. असं त्यांचेच लोक सांगतायत. असं तिकडला स्टाफ सांगतो आहे. हे खरं आहे की खोटं आहे? आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत. पण ह्या चर्चा आहेत की कामाख्य मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे. आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत. आता ही चर्चा आहे. पण साहेब त्या बंगल्यावर मुख्यमंत्री गेले नाहीत म्हणून राज्याचा कारभार ते हाकत नाही असं नाही. अजिबात ना. मी असं कुठे म्हणतोय? मग अडचण काय म्हणजे नाही गेले तर मग का नाही जायचं? आपण काय एवढं मुद्दा लावून धरताय? आम्ही मुद्दा लावत नाही. आम्ही कशाला मुद्दा लावून धरतो? पण मुख्यमंत्री पद रिकामं राहत आहे. त्याचं उद्या काहीतरी त्यातून वेगळं निष्पन्न होईल. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचं अधिकृत निवासस्थान आहे. प्रतिष्ठेचा विषय आहे. नक्की तिथे काय घडलं आहे, काय झालं आहे, कोणामुळे झालं आहे, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे, बरं काय ते का अस्थिर आणि अस्वस्थ आहेत, हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे ना. मुख्यमंत्री काम करतायत. आम्ही कुठे म्हणतो नाही करत. पण साहेब अशी चर्चा वारंवार होते. यापूर्वी देखील ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस 2019 नंतर बंगला त्यांनी सोडला होता त्यावेळेला देखील त्या भिंतींवर काही लिहिलं गेलं होतं. अशा स्वरूपाची चर्चा झाली. नंतर देखील आपण असं करता पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र चर्चा होणं हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे. या महाराष्ट्राला महात्मा फुल्यांपासून प्रबोधनकार ठाकरे, गाडगे महाराज, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरुद्ध काम करणारे सगळे लोक यांनी या महाराष्ट्रातून हे सगळं अंगारे दुपारे चमत्कार हुंडा या विरोधामध्ये खूप मोठं काम केलं. तरी या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अंधश्रद्धेसंदर्भात प्रचंड चर्चा व्हायला लागल्या आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. उदय सामंत असं म्हणतायत की तुम्ही सकाळची मुलाखत बंद करा, आम्ही काळी जादू करणं बंद करू. नाही, त्यांची जादू दम असेल त्याने करत राहावं ना.
ते जर अंधश्रद्धा पाळत असतील, ते कोकणातलेच आहेत ना, ते कोकणातलेच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे तशी जर काय ताकद असेल तर त्यांनी जादू करत राहावं आणि आम्ही आमच्या पुरोगामी विचाराने ती जादू मोडून काढू. राहुल सोलापूरकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल चला. झाला